चालू कर. जय काळेश्वरी. मी अमलेश भाऊ जावळकर. मीला 1.25 महिन्यापूर्वी गेनमाळीचा कार्यक्रम केला होता, म्हणून आज माळपर्डीचा आई अंबाबाईचा काळूबाईचा गेनमाळीचा कार्यक्रम केला होता. आणि त्याचं भाड्याचं घर आहे तिचं. आणि मिस्टर तिचे म्हणजे मोलमजुरी करून लोक खातात, ते गरीब आहेत लोक. आणि आदिमा आदिशक्तीने मांढरगावच्या काळूबाईंच्या घरामध्ये सुख शांती समाधान द्यावं. आणि इतकी सुंदर अशी जणू बघा गुरु आलाय तर असं वाटतं त्यांची घरी दिवाळी सुरू झाली. म्हणून असं कुणाचं पण आयुष्यात चांगलं करावं आदिमा आदिशक्तीनं. तुला गुरु गेल्यानंतर कसं वाटतं बाळा? चांगलं वाटतं ना? तुम्हाला कुठं पहिलं बघितलं होतं? रडती का? अगं असं गरीब म्हणून काय झालं तेव्हा? मी आहे तुमच्या पाठीमागं. मागितलं का तरी काय? हां हां काय नको टेन्शन घेऊ. बघ लक्षात ठेव, या आदिमा आदिशक्ती बसती ना वरती ती, आणि आपल्या गुरुच्या डोक्यावरती शिरावरती हात आहे ना, तर चांगलंच होईल बाळा. कळलं का? हिच्या पुढं आहे ना गरीब श्रीमंत, आणि माझ्या पुढं आणि तिच्या पुढं तर कुणाचंच चालत नाही, लक्षात ठेव. आणि माझ्या पुढं तर नाही चालत. म्हणून पहिलं गरीबाला असं जवळ करायचं आणि नंतर श्रीमंताचं काय असेल ते करायचं. लोकांचा हा वेगळा अर्थ आहे. मला काय कुणाशी काही घेणं देणं नाही, पण कुणाचं पण कल्याण करायचं. ये बाबा गरीबी लय गरीबी लय गरीबी. मांढरच्या काळूबाईचं चांग मध्ये आतमध्ये ना. आपलं गरीबाचे आणि त्यांनी गुरु येण्यासाठी तिथे स्वयंपाक वगैरे केलाय. तुम्ही त्यांची आई आहेत ना? आईने तिला करू लागते सगळं, पण चांगले जाऊ दे. काय करतो तुझे मिस्टर? काम काय करतात? छोटा स्वतःची गाडी घेतली ना? चालते ना गाडी? चालते ना? चालते ना. माझ्या पायात पहिल्यापासून लक्ष्मी होतील काय माझ्या गुरु होतील का? मागं म्हटलं नशीब असलं तर तुझ्या ते दाराला येतील. लहानपणापासून इच्छा होती, ती लहान 10वीला होती शाळेत तेव्हापासून. काय इच्छा होती? की तुम्हीच त्यांचं तिचं गुरु व्हावं म्हणून. हा तू कधीपासून बघती मला? हा का? आणि कसं आहे ते का, मी तुम्हाला त्यावेळेस सांगितलं, सगळ्यांची सहमत असेल तरच मी गेनमाळ घालतो. कळलं का? सगळ्यांची सहमत असेल तर मी गेनमाळ घालतो. कसं कोणाच्या मनामध्ये काय असतं, कोणाच्या मनामध्ये काय असतं. कोणाच्या घरात काळूबाई असते तर लोक घाबरतात, मतलब नको तिच्या घरी ती. पण आदिमा आदिशक्ती आहे, हे लोकांनी नावं खराब केलेली आहेत. कळलं का? तिची पहिल्यापासून इच्छा होती की मलाच गुरु करायचं, पण तिची मला ती इच्छा पूर्ण केली आहे. म्हणजे आता आजारी पडली त्यावेळेस ती इतकी आजारी होती, तुम्हाला मी फोन केला त्यावेळेला तिची बोलण्याची पण कॅपॅसिटी नव्हती. हा ना? काय झालं तुला? तिला काय म्हणजे किडनीला? बर बर. तिची लय अपेक्षा होती. मी पुण्याला फोन केला, तुमचा नंबर भेटला नाही, मग पुण्याला फोन केला. ते आहेत ना ताई त्यांना, तेव्हा त्यांनी कॉम्प्रोमाइज तुम्हाला घेतलं. तिला आणली तर आम्ही डायरेक्ट घालून आणली. पहिल्याच फोन केला ना? तू म्हणजे मला त्यांच्याकडनं जन्म घालायच्या आंबूकडनं. काय नाही, चांगलं. हे मालक आहेत ना? ये काय आणायला गेलते? हार आणायला गेलते. बारकी
आहे. कुठली? ही बारकी बघा आता. आता मुलगा झालाय का? हा का? बघू इकडं. त्रास देतो का? नाही, शांत आहे. चांगलं होते ग ऐकू आलं बाई पोरांचं ग. एक तर सकाळी उठल्यापासून सगळ्यांनी दिवली एकच म्हणतो बाई लेकरांचं कल्याण करा ऐकावं बाकी काय नको. फक्त तुझी माझं मनापासून विचार पहिल्यापासून होते म्हणायची आई ग मला तिथपर्यंत पोचायला जरी भेटलं तरी माझं लय नशीब मोठं आहे. पण पोचायला तिथं खरंच नशीब लय मोठं होतं. आता मी तुला एवढं दूध पाजलं तुझा बाप एवढा मोठा आहे काय घाबरायचं नाही काय नाही. तुला काय लागलं तर मला फोन कर कळलं का? आणि दिल्यानंतर आहे ना मग मी बघत कळलं का? तुला काही लागू दे मला फोन कर मदत लागली तर. हा बळा बस चला तेव्हा मला काय नाही लागत नवीन बेडशीट कशाला आणायचं नवीन बेडशीट हो. ये ही पोरगी आहे ना तुझी ये भेटते बस ये. तुझं भाऊ नाही जाऊ तुला आहे जाऊ इकडं टेम्पो जाता का पाहुणे? टेम्पो जाता टेम्पो धंदा आहे का कधी चालेल. आता लवकर आहे ना कुठेतरी ना असं घर घ्या थोडे थोडे पैसे करून. हा असं काहीतरी करा थोडस. सगळं आहे पण वागा हा सगळं आहे वागा हा काय म्हणली? जागा घेतली? कुठं घेतली जागा? कुठे घेतली जागा तुम्ही? बोल की कुठे घेतली? अरे काळूबाई बोल की कुठे घेतली जागा? ती गावठाण्यात कसली भेटती जागा ग्रामपंचायत मग भेटली का? नाही अजून ती चालले त्यांची कागद द्या ना कागदपत्र. दिले दिलेत ना कागदपत्र. हे पण साखरवरून आले तुमच्यासाठी नाही का? तुम्हाला मी मागं म्हटलं की ह्याची ती महाकालीची स्थापना करायची स्वयंभू महाकाली यांची असं डोंगरात आहे. फक्त 100 ठिकाणी जाऊ नका. नाही कुठंच याला माहिती की काय माहिती का? युट्यूबला काहीतरी दाखवायचं याला काहीतरी दाखवायचं. आहेच की हा ते तसलं काहीतरी कोणाला दाखवायला आता करायचं. 8 वर्ष झाले मी नाही कुठं माग कोणाच्या त्यांना माहिती ते मला असतो ना मी नाही मुलं आपण घेऊ गाठी येणार आहे मुलं पुण्याला आपण छान कार्यक्रम करू. हा तेवढंच आपले मुलं पाहिजे हो का. पुढे तुम्ही कुठे राहता इथं? इथं ना मी सातारमध्ये सातारमध्ये राहतात. सातारमध्ये ते मुळात तिकडे गेनबळ खाली सातारमध्ये राजवाडा आहे का? राजवाडा इकडून सातारमध्ये जातो ना चौक लागतो मुळा तोडा म्हणून IT अच्छा त्या कोपऱ्यावरच आहे माझं गॅरेजचं काम करतो मी. ऑटो रिक्षाचं काम असतं गॅरेज आहे तिथं. आणि गाव आमच्या इकडे कनेर धरणाकडे आहे. कशी? कनेर धरण आहे ना इकडं वेण्णा धरण. अच्छा अच्छा. मेढा रोडला महाबळेश्वर मेढा तिथं गाव आहे आपलं. सातारापासून 7 किलोमीटर अंतरावर आहे. भेटू त्या कार्यक्रमाला तुमच्या येत होतं पण मी बाहेर गेलो टेम्पो घेऊन आली फिरत. शांत बसले बघ ना किती पोरं. सेमिनार होती का काय? हा वाईट वाटलं ना? तुझ्यामुळे सॅमी रडायला लागली बघ. तिच्या डोळ्यात पाणी आलं. आई 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 तडपडला तिला बघून सॅमी डोळ्यात पाणी वाईट वाटलं. तिला म्हणलं असं सोन्यासारखा गुरु आहे आपला कशाला टेन्शन घ्यायचं. आपला गुरु आहे तर आपल्याला सगळं. आता आपण 5 मिनिटं येऊ आणि जाऊ लगेचच. आपण 5 मिनिटाचे आणि तू इथे 5 मिनिटं जागेवर बस बरं. बघ कसं जीवाला कशा आग लागेल बघ बरं. आधी लेकर सांभाळायची काय कोणत्या गप्पा आहेत का सांग बरं. दिवसभर नवरा आपला टेम्पो जातोय सांग बरं. इथं तिला म्हणलं की काय लागलं मला फोन कर पाहिजे मनापासून. आपण ज्यावेळेस या किरण या जागेवरती येतो ना कुणाला दाखवायचंय काय नाहीये पण या जागेवरती तिच्या हृदयात जाऊन बस बरोबर 2 मिनिटं आणि आपण सगळ्यांनी बनवले एकटं खायला उठते का नाही. आई नवरा चांगला आहे बिचारा. पोरग त्रास नाही देत वाटत. शांत शांत बसते बघ ना एक जागेवर. दिदी तब्यात देते लय चांगलं होईल गुरुच्या पायगुणाने लय चांगलं होईल म्हटलं काय रडतीस.
जेवढा आहे थोडाफार भोग असला थोडा. भोगाचा विषय नाही आहे बघा. कोणाला देवानी पण हे बघा प्रत्येकाला प्रकार दिले. कोणाला लय श्रीमंत केलंय, कोणाला लय गरीब केलंय, कोणाला मध्ये नाही का मीडियम ठेवलंय. आता माझ्या गुरुची गोष्ट तुम्हाला माहित नाही अजून, ते पण लय गरिबीत नाही वर आलं. लय म्हणजे लय गरिबीत ते पण वरती आलं. तसं मी मला पण आई बाप नाही, कोण नाही, मला कोण सांभाळत होतं, मला पण सांभाळलं. मी पण आली ना, झाली ना कशी तरी पायावर उभी केली ना, आज तिचं पण होईल. सोन्यासारखं घर होईल, 2 लेकर झाले, पाहिजे. काय रे काय नाव घ्यायला लागत असेल ना. नाव काय ठेवलं घराला भाडं किती द्या? 3,000. बघ गाव खेड्यात कमी पाहिजे. कुठलं गाव आहे हे? पाचवड. सुरूर इथनं 10 किलोमीटर. 10 किलोमीटर. कोण आहे अजून? येतानाच लागला येताना लागलं. गाणं म्हणे केलं, गुरुचं गाणं म्हणत की साई कुठे गेला? तो काय काढतो. नाव तुझं घेऊन पडली कोरड ओठाला, नाव तुझं घेऊन पडली कोरड ओठाला, कोरड ओठाला. अन मरून पुन्हा जन्म घ्यावा.
5 भांडी दान करत असतो आणि 5 राशी दान करतो असतो आपल्या गुरुला. तसंच ही 5 फळं आहेत. ही 5 फळं आहेत, त्यातलं एक फळ कुठलं पण उचलायचं, पण विचार करून उचल, आणि ते आयुष्यभर म्हणजे शेवटपर्यंत ते परत कधी खाण्यात आलं नाही पाहिजे तुझ्या. कळलं का? हे गुरुला अर्पण करायचं असतं. कळलं? आणि श्रावण महिन्यातले सोमवार धरायचे. काय करायचं? सोमवार धरायचे. कळलं का? सोमवार धरायचे आणि उपास धरायचे. संध्याकाळी 7 वाजता बरोबर सोडायचं. कळलं का? मित्राचा आवाज घ्यायचा नाही. कळलं का? जर घरातली लाईट कधी गेली, जर देवाचा दिवा चालू असेल तरच जेवायचं. काय? जर दिवाचं बंद असेल तर जेवायचं. कळलं? लांब तोंडाच्या जनावराचं परत कधी नाव घ्यायचं नाही. कळलं? कारण का तुला हा गुरु मी माझ्या स्वतःच्या अंगारीन गर्वाने तुला सांगतो, तुला सोन्यासारखा भेटलाय. त्याला आहे ना मखमलीच्या पेटीमध्ये जपून ठेव. तुला कुठली अडचण येऊ देत, कसली पण येऊ देत, मी आहे. श्रीमंताच्या पाठीमागं सगळे असतात, पण गरीबच्या पाठीमागं कोण नसतं. पण ती गरीबाची काळूबाई लक्षात ठेव. कळलं का? म्हणून तुला काय जर वाटलं तर मला फोन करायचा, मला विचार. आणि तू तर मला आईच म्हणते, त्यामुळे मला काय माहिती का, आई म्हण बाप म्हण काय म्हण, पण कसं माहिती का, मी काय सांगितलं आयुष्यामध्ये, आई वडील हे पहिले गुरु असतात. आई वडील हे गुरु असतात. आणि ज्यावेळेस आपण पदराखाली आपली आई दूध पाजते का उघड करून दाखवते. आता सगळेजण उघड करून दूध पाजतात, चुकीचे भाऊ. आपण कोणाला नावं ठेवत नाहीये, पण काय माहिती का, दूध पाजताना कधी पण झाकून दूध पाजायचं. कळलं का? सगळं गावाला गोळा करून दाखवायचं की आम्ही दूध पाजते. हे आतमध्ये पडद्याच्या आतमध्ये दूध पाजलं. आपल्या आई वडिलांनी तसंच पाजले. पहिले काय सांगितलं, पहिले आई वडील गुरु आहेत आपले. नंतर जो आपला कोण आयुष्यात येणार असतो. आता हे माळपडीचा काळवायचा कार्यक्रम केला, गुरु म्हणजे काय तसं नाही होत. अशा साधू संतांमध्ये पण गुरु होतात, सगळ्यामध्ये होतात. तो घातले तरी गुरु होतो, हे लक्षात ठेव. कळलं का? म्हणून गुरुची आणि दुधाची चाळी आणि गायची चाळी कधीच करायची नाही. कळलं का? शेवटपर्यंत जे केले आपले आईबाप तेच खरे असतात. कळलं? आपल्या ना कुठलं पण एक फळ मनापासून उचल, परत तुला शेवटपर्यंत कधीच खायचं नाही. असं मनातलं उचल, हळदी कुंकू घेत त्या फळाला आणि माझ्या हातामध्ये दे. वलमांडरच्या काळूबाईचं राजाऊ देव. कोल्हापूरला गेलो, तिथून शूटिंग होती याची आई तुळजा भवानीची. आई तुळजाभवानीची शूटिंग चालू आहे कोल्हापूरमध्ये. ती केली, एक कार्यक्रम केला कराडमध्ये, गिरमाळ घातली होती त्या ताईंना. तिकडं खिलचापाती केली आणि तुझ्याकडे आलो बा. काय खायला लागलं, पैसे साडी काहीतरी खायला काय लागली मदत तर मला फोन कर, मनापासून सांगते. काळबाईकडे फोन फक्त कधी आणि मध्यरात्री जरी गरज लागली ना तरी गुरुला फोन कर. गुरु काय नाही, श्रीमंत लक्षात ठेव. कळलं का? तू अमलेश भाऊ जावळकर गुरु केलाय, तुझ्या एवढा श्रीमंत. आपला आई बाप श्रीमंत आहे ना, आपल्या घरात पण सोन्या मोत्याचे खांडे. त्यामुळे ना डोळ्यात पाणी नाही आणायचं, खाचायचं नाही. कुठलीही परिस्थिती येऊन दे, गुरु भक्कम आहे ना तुझा. अजिबात आणि काहीच नाही कोणाचा. काय नाही वाटलं तुला, शनिवार रविवार वरती येतो, तुझ्या नवऱ्याला घेऊन यायचं शनिवार रविवार वरती. तू फोन कर, आम्ही तुला इथून आम्ही पाठवतो घ्यायला वाटलं. हा नाही घेऊन जातो आणि भेटून पण की वाईमध्ये आल्यानंतर तुला. आता काहीच काळजी करू नकोस. आता आरती करू. आहे कसलं बाळा तिथं, कशी जागा, पाणी बिणी सगळं आहे तिथं. आणि आमच्या घरच्यांचं कधीच काय नसतं की हे वापरलं ते वापरलं, दुनिया झालं दारी आलं. तिथं आता काळवैशड वगैरे गेनमाळ केली, कार्यक्रम केला. तिथं एवढे शेले होते, शिष्य होते. कुशी पौर्णिमेला एवढा मोठा छबिना निघतो मांढरदेवीमध्ये. एवढे शिष्य आता सगळे येतात.
मग त्या बाया माणसं आहेत रोडवरती आंघोळ्या किती करतात, नको वाटतं ना आपल्याला. आपलं एक चांगलं नाव आहे, आपल्या चेहऱ्याने असं चांगलं नाही वाटत ना. इकडं बाथरूमला जायचं, तिकडं आंघोळ्या करायच्या, चांगलं वाटत. ते पण कमी पडतंय म्हणून गुरु म्हणतात अजून जागा घेऊ आपण अजून आपण पुढं घेऊ. आपल्या चेहऱ्यांना राहून आपले चेहरे काय कधी का लक्षात ठेवा, एखाद्याचं ना घर होताना चांगल्या माणसाने बघावं. पण लोक इतके वाईट असतात ना, कधी त्यांचं घर पडते. असं कधी करायचं नाही. जे पुन्हा वाईट बघत असत ना त्याचं पहिलं घरात वाईट होतं, आणि वाईट बोलणारच तर पहिलं होतं. म्हणून कधी आपल्या तोंडाने हे धनुष्यबाण या त्या तोंडाने कधी वाईट बोलावं नाही कुणाला, आणि कुणाला निंदावळ पण नाही. चांगलं आहे सगळं, चांगलं राहा, सुखी राहा. बांधा पाण्याला यशीन काही काळोबाई आहे ना पाठीमागं. कुबेर महालक्ष्मी बालाजी तुझ्या पाठीमागं आहे सदैव. घे सॅमी आरतीला. निस्वार्थी सगळी भक्ती पाहिजे, सगळं नीट होतं. आज आम्ही पण एवढ्या कष्टातून गेलेले आहे, त्या सगळ्या जगाला दाखवलं का की आम्ही कष्ट केले, दुनिया केली, दारी केली. आणि कुणाला गुण आला तर माझ्या हातात किती जणांना गुण येतो, पण मी कुणाला दाखवत नाही की याला गुण आला त्याला गुण आला. लोकांना काय दाखवायचं, ती बसली 1.5 फुटाच्या गाभऱ्यात, तिला सगळं माहिती ना कुणाला गुण दिला कुणाला नाही. त्या हातामध्ये ताकद पाहिजे. या गरीबाचं कल्याण कोण करणार तुम्ही सांगा मला. आता तुम्ही पण या गरीबातनच गेले असता तुम्ही. हाय का तुम्ही मला सांगा बरं, कोण साथ देणार तुम्ही मला सांगा. असं पैसे तर तुम्हाला जवळ बोलतील, नाही तर म्हणते जा बाबा घरी. आई राजा जय देवी जय देवी.
झालं चुट्टी काढू झालं दादाचं घर म्हणजे तुमचं घर आहे. तुम्ही मला एक फोन केला का दादा मी येणार आहे. अहो भाऊ तुम्ही किती दिवस झाले माझ्या संग नाही बोलत हो. भाऊ काय झालं ऐका समजून घ्या ना भाऊ. तुम्ही स्वतः या मी तुम्हाला व्हिडिओ पाठवतो. माझा 2 प्रोजेक्ट एकच मिनिट एक फोन करतो पण. या. बंद करा मला ना खिरीचं एक चारायचं कळलं का. एक घर चारायचं आयुष्यभर अशीच गोड राहा बोरू संग बाई. पाहुणं तुम्ही पण चारा मला. एक घर चारतो. ठेवलाय काळबाई. गुडघ्यांचा एवढा त्रास आहे त्यामुळे खाली बसताच येत नाही मला जेवायला.